नमस्कार प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 19 नोव्हेंबरच्या भागामध्ये काव्य आता अभ्यास करत बसलेली असते. इतक्यातच पार्थ तिच्या समोर जेवण घेऊन येतो आणि जेव्हा काव्या समोर बघते तर तिला आश्चर्यच वाटतं आणि पार्थ तिच्याकडे बघून हसत असतो आणि म्हणतो मस्त गरम गरम खाऊन घ्या. तर काव्या म्हणते नको नको प्लीज नको. अहो प्लीज मला आता वेळ नाहीये हो. म्हणजे नको आहो नाही म्हणजे परवावरती प्रिलिम्स आलेले आहेत माझ्या. मला अभ्यास करू देत. तर पार्थ तिला म्हणतो, "अहो हे बघा थोडं काहीतरी खाऊन घ्या. अहो तुम्ही जर का जेवला नाहीत ना, तर तुमच्या मेंदूचं सगळं काही लक्ष पोटाकडे जाईल आणि जर समजा जेवण करून जरी तुम्हाला झोप आली, तर मी आहे ना इथेच, इथेच मी काम करत बसणार आहे. तुमच्या कानाशी ना मी हॉर्न वाजवेन." असं म्हणून तो परत तिला घ्या असं म्हणतो. तर काव्य परत त्याला नको नको असं म्हणू लागते. तर पार्थ तिला म्हणतो, "अहो काय नको म्हणताय? एक काम करतो. मी ना तुम्हाला भरवतो." असं त्यानं म्हटल्यानंतर काव्य तर डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघू लागते. तर पार्थ म्हणतो, "अहो चान्स मारत नाहीये मी. मित्र म्हणून तुमचा वेळ वाचावा याची सोय करतोय आणि मित्र मानता ना तुम्ही का फक्त फ्रेंडशिप बँड तो माझा बँड वाजवायला बांधला होता तुम्ही." असं तो बोलत असताना तर काव्य थोडीशी चिडू लागते. तर पार्थ आता पुढे म्हणतो, "ठीक आहे, तुम्हाला फक्त आ करायचं आहे, मी तुम्हाला भरवतो." तर काव्य आता त्याच्याकडे एकसारखी बघू लागते आणि ती मनात म्हणते, "पार्थना किती काळजी आहे माझी. नको म्हटलं होतं तरी सुद्धा हट्टाने शेवटी जेवण घेऊन आलेच." तर पार्थ आता तिला म्हणतो, "तुम्ही खात राहा आणि अभ्यास करत राहा." तर काव्या परत म्हणते, "अहो नको ना, खरंच नको." तर पार्थ तिला म्हणतो, "भाव खाण्यापेक्षा ना थोडं अन्न खा." तर काव्या म्हणते, "नको म्हटले ना मी." तर पार्थ म्हणतो, "अहो लग्नाच्या पंक्तीमध्ये मी तुम्हाला घास भरवलेला नाहीये, पण संसाराच्या बुफेमध्ये माझ्या हातून तुम्हाला खाऊ घ्या." असं तो म्हणतो. तर तेव्हा काव्या आता एकदम प्रेमाने त्याच्याकडे बघू लागते आणि आता पार्थ एक एक घास तिला भरवू लागतो आणि काव्या सुद्धा अगदी त्याच्या हातून खाऊ लागते आणि ती गालातल्या गालात हसत सुद्धा असते आणि आता ती अभ्यास करू लागते आणि पार्थ तिला भरवू लागतो आणि तो भरवत असताना तिच्याकडे प्रेमाने बघत असतो आणि आता पार्थला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तो पहिल्यांदा तिला घास भरवत असतो आणि काव्याने हात पुढे करून त्याला नकार दिलेला असतो आणि आता पार्थ परत तिला भरवू लागतो आणि आता इकडे त्यांनी परत इकडे ऑफिस मधला सीन दाखवलेला आहे. जीवा आता एकदम गडबडीने खात असतो आणि नंदिनी त्याच्याकडे एकसारखी बघत उभी बसलेली असते आणि त्याला म्हणते तुम्ही जरा सावकाश खा आणि इतक्यातच आता जीवाला ठसका लागतो तर नंदिनी लगेचच त्याला पाणी देते आणि आता जीवा खात असताना एक भाताचं शीत त्याच्या ओठाला लागतं तर नंदिनी त्याला इशाऱ्याने सांगत असते तर जीवाला काही कळत नाही आणि आता नंदिनी थोडस आजूबाजूला बघते आणि आपल्या हाताने त्याचं भाताचं शीत काढते आणि हसू लागते आणि इकडे आता घरामध्ये अखेर काव्याचं जेवण पूर्ण होतं म्हणजे पार्थ तिला सगळं काही भरवतो आणि त्यानंतर आता तिला तो पाणी सुद्धा प्यायला देतो आपल्या हाताने आणि आता काव्य पाणी सुद्धा पिते आणि त्यावेळेस आता काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस बाहेर त्या काका काकूंच्या घरामध्ये हे दोघे अडकलेले असतात आणि तेव्हा काव्य पार्थला घास भरवत असते आणि पार्थने तर तिचं बोट आपल्या तोंडामध्ये दाबून धरलेलं असतं आणि काव्य आता हसते थोडीशी आणि तेव्हा पार्थ तिला एक घास भरवत असतो आणि तेव्हा काव्य बरोबर त्याच्यासारखं त्याचंच बोट आपल्या तोंडामध्ये दाबून धरते आणि तेव्हा पार्थला ते दुखतं आणि काव्य त्यानंतर हसू लागते आणि इकडे ऑफिसमध्ये आता जीवा खात असताना नंदिनी तर त्याच्याकडे बघत स्माइल करत असते आणि तिला ती गोष्ट खूप छान वाटत असते आणि इकडे आता घरामध्ये काव्या हसू लागते आणि त्यानंतर ती परत जेवायचं सोडून उठून उभा राहून अभ्यास करू लागते पण पार्थ मात्र तिला काही सोडत नाही आणि तिच्या मागे मागे करत तिला घास भरवूच लागतो आणि त्यानंतर आता काव्या परत खाली बसते तर पार्थ सुद्धा परत तिच्या शेजारी बसतो आणि परत तिला भरवू लागतो आणि आता इकडे ऑफिसमध्ये अखेर जीवा सगळं काही जेवण पूर्ण करतो आणि तेव्हा नंदिनीला सोडायसाठी तो ऑफिसच्या बाहेर येतो आणि तेव्हा तिला तो थँक्स असं म्हणतो तर नंदिनी त्याला म्हणते थँक्स अहो एवढी फॉर्मॅलिटी कशासाठी करायला पाहिजे मी काय तुम्हाला परकी आहे का आणि ती जरासं आजूबाजूला बघते आणि म्हणते आणि मिस्टर पसारेवाला तुमच्यासाठी एक खास गोष्ट आणलेली आहे देऊ का असं विचारते तर तेव्हा जेव्हा हो असं तिला सांगतो तर नंदिनी 1 मिनिट म्हणते आणि तिच्या पर्स मधून ती बडीशेप काढते आणि जीवाला दाखवते तर तेव्हा जीवा लगेचच तिच्या हातामधून ती बडीशेप घेतो आणि खूप खुश होतो आणि म्हणतो वाव बडीशेप
नशीब. अगं तू किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतेस माझ्या. तर नंदिनी म्हणते, म्हणजे काय? अहो घ्यायलाच पाहिजे. मी काळजी नाही घेणार तर कोण घेणार? आणि काळजी तर मी घेणारच ना. तुम्ही तर माझ्या किती मोठ्या मोठ्या गोष्टींची काळजी घेता. माझा जीव वाचवता. माझ्यासाठी सगळ्या जगाच्या विरोधात जाता. माझा आनंदी निवास वाचवता. तर जीवा थोडंसं हसतो आणि तिला म्हणतो, आणि आनंद निवास घालवतो सुद्धा मीच. आणि म्हणतो, सगळ्यात मोठी चूक होती माझ्या आयुष्यामधली, आणि त्याही पेक्षा मोठी चूक मी आजीचा विकलेला हार. आता मागे वळून बघतो तेव्हा वाटतं बाकी सगळं काही ठीक होतं, पण हार नको विकायला होता. असं तो बोलत असतो तर तेव्हा नंदिनी त्या विचारामध्ये हरवून जाते. तर जीवाता तिला त्या विचारातून बाहेर काढतो आणि म्हणतो, अगं कुठं हरवलीस? तर नंदिनी म्हणते, नाही काही नाही. तर जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, बाबा वाट बघत असतील, मी आतमध्ये जातो आणि तू सावकाश जा आणि फोन कर पोचल्यावर, असं तिला सांगून तो आता आतमध्ये निघून जातो. तर नंदिनी आता स्वतःशी म्हणते, मी तुम्हाला शब्द देते जीवा, जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, पण तुमचा गेलेला मान आणि आजींचा गेलेला हार मी परत मिळवून दाखवेनच. असं ती सर्व काही स्वतःशी बोलते आणि त्यानंतर लिफ्ट मधून निघून जाते. आणि तेव्हा हे सगळं काही लपून तिथे रम्या ऐकत असते आणि ती आता मनात म्हणते, नंदिनी तुझा हा जो काही आनंद आहे ना, तो फार काळ मी काही टिकू देणार नाही. तुझा आणि काव्याचा आनंद लवकरच चिरडून टाकेन. असं म्हणून ती आता तिथून जात असते आणि इतक्यातच तिच्या मोबाईलवरती वसूची व्हॉइस नोट येते. आणि तेव्हा रम्या आता आजूबाजूला बघते आणि ती व्हॉइस नोट प्ले करते. आणि तेव्हा तिकडून वसूने व्हॉइस नोट पाठवलेली असते. त्यामध्ये ती बोलत असते की, रम्या तू कामात असशील ना, म्हणूनच मी फोन केलेला नाही. अगं मगाशी मी आशाला विचारत होते ना, तर तेव्हा नेमकी मानिनी येऊन उभी राहिली तिथे. नशीब तिने माझं बोलणं ऐकलं नाही. पण हे बघ रम्या, त्या बाईचं नाव शोधायचा दुसरा मार्ग शोधला पाहिजे. असं ती सर्व काही व्हॉइस नोट ऐकत असते. इतक्यातच आता विक्रम तिथून येतो आणि विक्रम आल्या आल्या लगेचच रम्या ती व्हॉइस नोट बंद करून टाकते आणि विक्रमला थांबवत म्हणते, मामा बाहेर निघाला आहेस का? तर तेव्हा विक्रम सांगतो, हो मी जरा एका मीटिंगला जाऊन येतो. तू ते लोगोचं काम कुठेपर्यंत आलेलं आहे ते चेक कर आणि जीवाला सुद्धा निरोप दे. मी बाहेर जाऊन येतो, तोपर्यंत प्रेझेंटेशनचा पहिला ड्राफ्ट रेडी ठेव म्हणो. तर रम्या म्हणते, अरे मी सांगेन मामा, पण त्याने सुद्धा माझं ऐकलं पाहिजे ना. तर विक्रम तिला म्हणतो, तू निरोप दे ना त्याला, फक्त तेवढं काम कर तू. तर असं तो बोलत असताना एक कलिक तिथं येते आणि विक्रमला म्हणते, सर यावरती सह्या हव्या होत्या. तर तेव्हा विक्रम त्या फाईल्स वरती सह्या करत असतो. तर रम्या म्हणते, मी खरं तर तेच सांगत होते मामा, आपला नवीन लोगो तयार झालेला आहे. मी टीमला सांगू का त्याचं मार्केटिंग सुरू करायला? तर विक्रम आता सह्या करत करत तिला म्हणतो, झाला का रेडी? मग मला पाठवून दे आणि आपल्या क्लायंट्सना, फ्रेंड्स, नातेवाईक सगळ्यांनाच पाठवायला घ्या. तर रम्या म्हणते, मामा आपल्या सगळ्याच कॉन्टॅक्ट डेटाबेसमध्ये सगळ्यांचे कॉन्टॅक्ट लिस्ट नसतील, म्हणजे तुझं फ्रेंड सर्कल, काव्या नंदिनी यांचं फ्रेंड सर्कल, मामीचे सगळे फ्रेंड्स, म्हणजे त्या दिवशी आपल्याकडे तिची कोणीतरी मैत्रीण आली होती बघ, कोण काय नाव बरं तिचं ते, असं ती बोलत असताना विक्रम आता तिचं नाव सांगून टाकतो. म्हणतो, कोण ती सुनीता? तर तेव्हा रम्या आता म्हणते, हो दिवाळीच्या दिवशी आली होती का ती? तर तेव्हा विक्रम म्हणतो, हो हो सुनीताच ती. तर तेव्हा रम्या आता पुढं पुढं अजून विचारू लागते, म्हणते सुनीता का? बरं ठीक आहे, पूर्ण नाव काय आहे त्यांचं? तर तेव्हा विक्रम म्हणतो, तुला काय करायचं आहे तिचं पूर्ण नाव? तर तेव्हा रम्या म्हणते, लोगो लोगो पाठवायचा आहे ना. तर विक्रम ओरडतो तिच्यावरती, म्हणतो, तिला काही लोगो वगैरे पाठवायची काही गरज नाहीये. आपल्या डेटाबेसमध्ये जेवढे आहेत ना तेवढ्यांनाच पाठवायचा, असं सांगून आता तो तिथून निघून जातो. तर तेव्हा रम्याला तिचं नाव तरी निदान कळतं आणि ती आता खुश होते आणि ती मनात म्हणते, सुनीता, चला त्या बाईचं नाव तरी कळालं, म्हणजे अर्धी विक्ट्री तर इथेच झाली. आता त्या काव्याचं सिक्रेट फार काळ लपून राहणार नाही. आता इकडे परत त्यांनी घरामधला सीन दाखवलेला आहे. इकडे मानिनी आणि नंदिनी स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असतात. तर तेव्हा मानिनी नंदिनीला विचारते, जीवा पोटभर जेवला का? तर नंदिनी सांगते, हो ते पोटभर जेवले. तर मानिनी म्हणू लागते, जीवा आता ऑफिसला जायला लागल्यापासून घर कसं शांत शांत वाटायला लागलेलं आहे. हे पण जरा जास्तच ओरडले. कधी कधी ना मुलाला ओरडताना बापाचा स्वतःच्या रागावरचा ताबाच राहत नाही. तर नंदिनी पुढे म्हणते, पण बापाचं मुलावरचं प्रेम कमी सुद्धा होत नाही. तर मानिनी विचारते, अगं म्हणजे काय? तर नंदिनी थोडीशी हसते आणि म्हणते, जीवावरती घरामध्ये एवढे ओरडणारे बाबा तिथे पिऊनला सांगत होते, जीवाना काय हवं नको, चहा पाणी आधीमध्ये विचारत जा म्हणून. तर पिऊन काकांनी ना नंतर येऊन मला हळूच सांगितलं. आणि असं ती सांगत असताना मानिनी तर आता थोडीशी खुश होते. तर पुढं म्हणते ती की खरं तर या पुरुषांना ना
एकमेकांशी नीट बोलता येत नाही, स्वतःचं प्रेम व्यक्त करता येत नाही. आपण बायका कसं सगळी सगळी एकमेकींशी बोलून बोलून टाकतो ना, तसं तसं त्यांना जमत नाही ना. असं ती बोलता बोलता मध्ये थोडीशी अडकळत असते आणि नंदिनीला आता परत ती गोष्ट जाणवते आणि ती नंदिनी आता परत म्हणते, आई खरंच सॉरी, मी आनंद निवास तुम्हाला सांगायला हवं होतं. तर मानिनी तिला म्हणते, अगं नाही नाही ठीक आहे, जे झालं ते झालं, आता त्याचा विचार नको करूस. जे झालं ना ते आता आपण बदलू शकत नाही आणि जे केलं आहे ते परतही आणू शकत नाही. तर नंदिनी पुढे म्हणते, पण आपण आशा कशासाठी सोडायची? तर मानिनी आता तिला विचारते, म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू? तर नंदिनी सांगते, आजींच्या सोन्याच्या हाराबद्दलच बोलते मी. तर मानिनी सांगते, पण अगं तो हार आता एनआरआयने विकत घेतलेला आहे, तो कसा परत आणता येईल? तर नंदिनी सांगते, मी तेच म्हणते आई, त्या एनआरआय माणसाला शोधण्याचं काम माझं सुरूच आहे. अहो काल मी त्या सोनारांच्याकडे सुद्धा गेलेले होते, त्यांना मी त्या माणसांचे डिटेल्स विचारले, पण त्यांनी मला काही सांगितलंच नाही. असं काही रिव्हील करणं त्यांच्या पॉलिसीमध्ये बसत नाही असं ते म्हणतायत. पण मी त्या माणसाला शोधणारच आहे आणि एकदा का ते भेटले की मी हवी ती किंमत देऊन ना तो हार परत द्या म्हणून विनंती करणार आहे. तर मानिनी म्हणते, अगं तो माणूस पण तुला कुठे सापडणार आहे? तो एव्हाना भारत सोडून वगैरे गेला पण असेल. तर नंदिनी आता थोडंसं थांबते आणि परत 2 बोटं पुढे करते आणि मानिनीला म्हणते, आई तुम्ही यामधलं एक बोट निवडा. तर मानिनी तिला म्हणते, अगं, तर नंदिनी परत हट्ट करू लागते, म्हणते, अहो आई प्लीज निवडा ना. तर मानिनी आता तिच्या 2 बोटामधलं एक बोट पकडते. तर तेव्हा नंदिनी तर हसूच लागते आणि म्हणते, कुठेच नाही गेला तो माणूस, भारतातच आहे. तर मानिनी सुद्धा हसते आणि तिला म्हणते, कमालच वाटते मला तुझी, खरंच कमाल वाटते. याच्यावरून ना मला कॉलेजमधले दिवस आठवले, तेव्हा ना मी असे 2 मुठी धरायचे विक्रम समोर आणि तू म्हणतेस तसं होऊ देत, पण तरीही मनामध्ये एक भीती आहे. तर नंदिनी विचारते, कसली भीती? तर मानिनी म्हणते, म्हणजे तो जो कोणी एनआरआय माणूस आहे, तो जरी तुला सापडला तरी तो हार आपल्याला देईल याची काय गॅरंटी आहे? म्हणजे आजच्या जगात कोठे कोण असं करतं? तर नंदिनी म्हणते, आपण बघूयात ना आई कसं होतं ते. आणि आई तुमच्याकडे फोटो असेल ना त्या हाराचा? तर मानिनी म्हणते, नाही अगं माझ्याकडे फोटो नाहीये त्याचा, कधीच फोटो काढला नाही त्याचा. म्हणजे वर्षभर तो हार जीवाकडे त्याच्या कपाटामध्ये असायचा. आईंच्या वाढदिवसाला तो आपण हार काढायचो, पूजा करायचो, फुलं व्हायचो, पण या सगळ्यामध्ये त्याचा कधी फोटो काढावा असं मनातच आलं नाही. त्यामुळे एकही फोटो नाहीये आपल्याकडे. अर्थात तो हार कसा आहे हे ठळक लक्षात आहे माझ्या, असं तिने म्हटल्यानंतर नंदिनी थोडीशी हसते आणि म्हणते, ठीक आहे, पण काहीही झालं ना तरी तो हार मला परत मिळवायचाच आहे आई. कारण तो आता फक्त हार नाही तर माझ्यासाठी स्वाभिमानाचा प्रश्न झालेला आहे. माझा स्वाभिमान जपण्यासाठी जीवानी तो हार विकला. आता त्यांचा गेलेला मान परत मिळवण्यासाठी तरी तो हार मला परत मिळवायचा आहे. आणि माझे बाबा ना नेहमी म्हणायचे, जे आपलं असतं ते आपल्याकडे परत येतं. जसं जीवा माझ्या आयुष्यात आले तसा तो हार सुद्धा माझ्याकडे येईल, नक्की येईल. आता काहीही झालं तरी तो हार मी नक्की मिळवेन. तर मानिनी सुद्धा तिला म्हणते, अगं मिळवशील मिळवशील, नक्की मिळवशील. माझा ना तुझ्यापेक्षाही तुझ्यावरती जास्त विश्वास आहे. कारण माझी नंदिनी फक्त बोलून नाही तर करून दाखवते. असं तिने म्हटल्यानंतर आता नंदिनी तिच्या जवळ जाते आणि मानिनी सुद्धा तिला मिठीत घेते. तर मित्रांनो आता दुसरीकडे रम्या आता घरी आलेली असते आणि ती वसूला सांगते की तिचं नाव सुनीता आहे. तर सुनीताचं नाव ऐकल्यानंतर वसू म्हणते, अगं काय सुनीता? आणि थांब जरा, आडनाव काय म्हणालीस तू? तर असं तिला विचारल्यानंतर रम्या म्हणते, अगं तेच तर, ते नाही कळालं. अगं फक्त नावच कळालं मामाकडून आणि मला हे कळत नाहीये की सुनीता, फक्त या नावावरून त्या बाईला कसं शोधायचं? तर वसू म्हणते, रम्या कसं आहे ना, कधी कधी गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतात पण त्या आपल्याला दिसत नाहीत. तर रम्या विचारते, म्हणजे काय? तर वसू सांगते, अगं म्हणजे मानिनीच्या मोबाईल मध्ये नसेल का त्या सुनीताचा नंबर? तर रम्या हसू लागते आणि म्हणते, अगं होच की, आणि मामी तर काय आपल्याला त्या सुनीताचा नंबर द्यायलाच बसलेली आहे. वसुताई हा घ्या सुनीताचा नंबर, असं म्हणून ती हसत असते. तर तेव्हा वसू तिला एक फटका मारते आणि म्हणते, आगाऊपणा करू नकोस उगीच. तर रम्या तिला म्हणते, अगं मग कशी बोलतेस तू? तर वसू म्हणते, कशी बोलतेस काय म्हणजे काय? अगं रम्या, मानिनीच्या मोबाईल मध्येच असणार आहे ना त्या सुनीताचा नंबर. आणि तिला एकदमच एक आयडिया सुचते, म्हणते, आपण एक काम करूया, आज रात्री सगळे झोपले ना की आपण दोघी मानिनीच्या खोलीमध्ये जाऊ, तिचा मोबाईल शोधू आणि त्या मोबाईल मधून सुनीताचा नंबर मिळवू. एकदा का नंबर मिळाला की मग आपलं काम झालं. असं आता या दोघींचं बोलणं चालू असतं. तर इकडे आता पार्थ कोणाबरोबर तरी मोबाईल वरती बोलत
बोलत असतो आणि तो म्हणतो, अच्छा नंबर सांगताय का, मी 1 मिनिट लिहून घेतो, असं म्हणतो. आता नंबर लिहून घेऊ लागतो आणि नंबर लिहून घेत असताना त्यानं जे काव्याचं चित्र काढलेलं असतं ते त्याच्या समोर येतं आणि परत तो आता ते चित्र बाजूला ठेवतो आणि तो नंबर लिहून घेऊ लागतो आणि नंबर लिहून घेता घेता मधून मधून त्या चित्राकडे सारखा बघत असतो आणि त्यानंतर आता फोन ठेवून दिल्यानंतर ते चित्र परत आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याच्याकडे परत बघू लागतो. इतक्यात आता परत त्याचा मोबाईल वाजतो आणि आता त्याच्या मोबाईलवरती काउन्सिलरचा फोन आलेला असतो. तर तेव्हा पार्थ आता फोन उचलतो आणि त्यांना म्हणतो, कशा आहात, बरेच दिवस झाली आपली भेट झाली नाही. तर तेव्हा तिकडून काउन्सिलर म्हणतात, अहो पार्थ देशमुख, मी तुमची नातेवाईक नाही, काउन्सिलर आहे. आपली भेट रोज नाही तर महिन्यातून एकदाच ठरलेली असते. तर पार्थ म्हणतो, हो हो, या महिन्यात आपण भेटलेलोच नाही आहोत. तर काउन्सिलर म्हणतात, मी निरोप दिलेला होता, तुम्ही आलातच नाहीत. तर तेव्हा आता पार्थला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थने म्हणजे काव्याच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज आलेला असतो. तर तेव्हा काव्या म्हणते की 3 महिने झाले सुद्धा, आता भेटायला लागेल. तर तेव्हा पार्थ आता इकडे काउन्सिलर बरोबर बोलू लागतो, म्हणतो हो हो आठवतंय, त्याचं काय झालं ना, असं तो बोलत असतो. तर इकडून काउन्सिलर म्हणतात, काय डिवोर्स कॅन्सल करताय का तुम्ही. तर तेव्हा पार्थ थोडासा सिरियस होतो आणि म्हणतो, माझ्यापेक्षा जास्त घाई तुम्हालाच झालेली दिसते मॅडम. त्याचं काय आहे, काव्याची परीक्षा तोंडावर आलेली आहे, त्याच्यामुळे जमलं नाही. परीक्षा झाली की भेटूयात ना, असं तो बोलत असताना मागून काव्य येऊन तिथं उभारलेली असते. तर इकडून आता काउन्सिलर पार्थला म्हणतात, अरे वा, त्यांच्या अभ्यासाची बरीच काळजी आहे तुम्हाला. तर पार्थ सांगतो, मला त्यांना कलेक्टर झालेलं बघायचं आहे मॅडम, त्यासाठीच सगळं काही चाललेलं आहे. काय आहे, एक वेळ आमच्या नात्याचं भविष्य ठरलं नाही तरी चालेल, पण त्यांच्या IASचं भविष्य लखलखलंच पाहिजे, असं तो बोलत असताना इकडे काउन्सिलरला सुद्धा त्याचा अभिमान वाटत असतो आणि इकडे काव्या सुद्धा एकदम हळवी झालेली असते आणि तिला सुद्धा पार्थचा अभिमान वाटू लागतो. तर इकडून काउन्सिलर आता पार्थला म्हणतात, तुमच्या नात्याचं आणि त्यांच्या IASचं दोन्हीचं सुद्धा भविष्य उज्ज्वल आहे. अहो इतकी कपल्स बघितलेली आहेत मी, त्यावरून सांगते, तुमचा डिवोर्स होणार नाही, लिहून घ्या. आणि असं ती बोलत असताना इकडे आता पार्थ आपले फिंगर्स क्रॉस करतो आणि तो सुद्धा खुश झालेला असतो. तर आता इकडून काउन्सिलर म्हणतात, हरकत नाही, काव्याची परीक्षा झाली की मला कळवा. तर पार्थ सांगतो, हो कळवतो, असं म्हणून आता तो फोन ठेवून देतो आणि थोडंसं तो इकडे मागे वळून बघतो तर तिथे काव्या येऊन उभारलेली त्याला दिसते आणि तेव्हा आता काव्या त्याच्या जवळ येते आणि त्याला विचारते, कोणाशी बोलत होतात. तर पार्थ आता तिला सांगतो, एकदमच म्हणतो, तुमच्या सवतेशी बोलत होतो. तर तेव्हा काव्या थोडीशी रागाला येते. तर पार्थ पुढे म्हणतो, इथं एक झेपत नाहीये तर दुसरी कुठून करू. तर काव्या त्याला म्हणते, अहो काय बोलताय देशमुख, इतका त्रास देते का मी तुम्हाला. तर पार्थ आता उठून उभारतो आणि तिला म्हणतो, हे तुम्ही विचारताय की सांगताय. तर काव्या थोडीशी चिडते आणि म्हणते, मी पण कोणाशी बोलते आणि बोलण्यात तुमचा हात कोण धरू शकेल, राहू दे, मला तुमच्याशी नाहीच बोलायचं, असं म्हणून ती आता रागारागा तिथून चाललेली असते. तर पार्थ तिला थांबवतो आणि सांगतो की काउन्सिलर मॅडमचा फोन होता. तर काव्या आता सिरियस होते आणि विचारते, काय म्हणाला त्या. तर पार्थ सांगतो, त्यांच्याकडे दुसरा काय विषय असणार आहे, भेटायला बोलवत होत्या, पण डोंट वरी, मी त्यांना सांगितलेलं आहे की आता नाही भेटू शकत, नंतर भेटूयात. तर काव्या त्याला विचारते, नाही 1 मिनिट, का, असं का सांगितलं तुम्ही त्यांना. तर पार्थ म्हणतो, अहो असं का म्हणजे काय, आता तुमची परीक्षा आहे, वेळ जाईल यामध्ये. तर काव्या सांगू लागते, नाही हे बघा देशमुख, कोर्टाचे नियम आहेत आणि आपला डिवोर्स फाईल झालेला आहे ऑलरेडी आणि आपल्याला नियम असे मोडता येणार नाही. तर पार्थ म्हणतो, नियमात अडकणार असतो ना तर तसं सांगितलं असतं त्यांनी, जाऊयात आपण नंतर भेटायला. तर काव्या त्याला थांबवते आणि म्हणते, 1 मिनिट, त्यांनी तसं काही सांगितलं नाही का, तुम्ही तसं काही त्यांना विचारलं नाही. तर पार्थ थोडासा थांबतो आणि म्हणतो, दोन्ही सुद्धा, हे बघा तुमची परीक्षा आहे त्यामुळे माझं ठरलेलं होतं की त्यांना नाही म्हणून सांगायचं. तर तेव्हा काव्या थोडीशी अस्वस्थ होते आणि पार्थला म्हणते, ऐका, हे बघा आपण असं काही ठरवायला नको, तुम्ही त्यांना फोन करा आणि त्यांना सांगा, काही प्रॉब्लेम येत असेल तर हरकत नाही, आम्ही येतो ठरलेल्या तारखेला, काही इश्यू नाहीये, त्यांना तसं सांगून टाका. तर पार्थ आता तिला विचारतो, तुम्हाला डिवोर्स हवा आहे का. आणि असं त्यानं विचारल्यानंतर आता काव्या मात्र शांत होते आणि आपला चेहरा दुसऱ्या बाजूने करते. तर आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जीवा तर झोपत असतो आणि नंदिनी त्याला खाऊन घ्या असं म्हणत असते. तर जीवा तिला सांगतो, नाही आता खरंच भूक नाहीये. तर नंदिनी त्याला म्हणते, उठवते आणि म्हणते, जर तुम्ही आता माझं ऐकलं नाही तर मला दुसरी पद्धत वापरावी लागेल. तर जीवा तिला विचारतो, कोणती पद्धत. तर आता नंदिनी त्याला भरवू लागते आणि म्हणते, हा घास नंदिनीचा, आणि ती त्याला भरवत भरवत हसत सुद्धा असते. तर आता दुसरीकडे त्यानंतर नंदिनी ते स्केच जे
पार्थने काढलेलं असतं काव्याचं ते आपल्या हातामध्ये घेते आणि तिला आश्चर्यच वाटतं आणि ती पार्थला विचारते, हे स्केच तुम्ही काढलत का? तर तेव्हा पार्थ हो असं सांगतो. तर आता नंदिनी शक्कल लढवते आणि मानिनीला म्हणते, आई तुम्ही ना हाराचं असं छान वर्णन करा आणि पार्थ ना त्या हाराचं स्केच काढतील आणि मग ना आपण ते पेपरमध्ये देऊयात. तर तेव्हा आता त्याचप्रमाणे बरोबर मानिनी त्या हाराचं वर्णन करू लागते आणि पार्थ त्याचं स्केच काढू लागतो. तर तेव्हाच त्या गोष्टीचा फायदा घेऊन इकडे म्हणजे ते सर्व काही वरून रम्या आणि वसू बघत असतात. तर तेव्हा रम्या म्हणते, तू ना मामीच्या रूममध्ये जाऊन तिचा मोबाईल चेक कर आणि तोपर्यंत ना मी इथे राहून लक्ष ठेवते. कोणाला सुद्धा मामीच्या रूमकडे येऊ देत नाही, असं तिने सांगितल्यानंतर आता वसू बरोबर मानिनीच्या खोलीमध्ये जाते आणि तिला तिथे तिचा मोबाईल सुद्धा सापडतो आणि तेव्हा वसू लगेचच तिच्या मोबाईलमधून सुनीता नंबर चेक करू लागते आणि तेव्हा तिचा नंबर तो नोट डाऊन करून घेत असते आपल्या मोबाईलमध्ये. इतक्यातच चक्क तिथे मानिनीच्या रूममध्ये काव्या येते आणि तेव्हा वसूला समोर बघितल्यानंतर ती रागानेच तिच्याकडे बघू लागते आणि वसूला तर चांगला धक्काच बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो, आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.